पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हरेश केणी यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून दणदणीत विजय मिळवला। या विजयावेळी महाविकास आघाडीचे महापौर शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील यांची उपस्थिती लाभली। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली। विजयाबद्दल बोलताना हरेश केणी यांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। महाविकास आघाडीच्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना विजयी झालेल्या शिवसेना उपनेता या नात्याने सर्वांना शुभेच्छा देतो। या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी काम केला त्यांना इथे पण मी अभिनंदन करतो आणि हा यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा यश आहे। आमचा जो प्रभाग हे अल्पसंख्याक लोकांचा प्रभाग आहे। लोकांना वाटत नव्हतं शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल, पण या सगळ्या गोष्टी लोकांनी स्वीकारलेल्या आहेत। लोकांना महानगरपालिकेमध्ये सत्ता पलट हवी होती। त्या महापालिकेमध्ये असताना मालमत्ता कर, शहराच्या सुविधा, पाणी बिनी विकास झाला, बदल पाहिजे होते, पण काही गोष्टी आमच्या चुकीमुळे घडलेल्या आहेत। 4-5 पक्ष एकत्र आल्यावर सीटा वाटपामध्ये थोडीशी शेवटच्या तारखेपर्यंत गडबड झाली। माझ्या मुलाला सीट मागितली होती पण आघाडीमध्ये नाही झाली, सुनेने लढावी, अशा सगळ्या ठिकाणी थोड्या गडबडी झाल्या आणि कलबोलीमध्ये जे आम्हाला अपेक्षित होते ते काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सतीश पाटील हे 2 नेते आमचे मोठे उभे होते। त्यामुळे तिथे आमच्या चांगल्या प्रकारे सीट येतील आणि आम्ही सत्तेवर बसू असा एक आमचा अंदाज होता। तो अंदाज आमचा चुकलेला आहे। भाजपने सत्तेच्या असलेल्या सत्तेमुळे पैशाचा वाटप भरपूर केलेला आहे, तरी आम्ही आमचे उमेदवार विजयी आलेले। शिवसेना हा पनवेल मागे महापालिकेमध्ये 0 होती। या आघाडीमुळे उद्धव साहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आम्हाला इथे दिलेले नेते आदरणीय गेते साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवली। सगळे काँग्रेसचे नेते बरोबर होते। आमच्या तळोजामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष ही येऊन प्रचाराला गेले। आम्ही मोठी सभा नाही घेतली तरी आमचा विजय झालेला आहे। पण आम्ही या लोकांसाठी आमचा जरी पाय सत्तेवर नसलो तरी आमच्या पनवेलच्या विकासासाठी आम्ही लोक काम करत राहू। आम्ही कुठेही पराभवाने घाबरणार नाही, आम्ही त्याच हिमतीने उभे राहू। आता नगरपालिका झाल्या, महानगरपालिका जाता, जिल्हा परिषद आलेल्या आहेत, त्याच जोशाने आम्ही या महायुतीच्या विरुद्ध रायगड जिल्ह्यामध्ये लढणार आहोत। मला विचारलं होतं मी 40+ पण थोडं कमी पडलो आम्ही। जो गोंधळ महापालिकेमध्ये आमच्या जागा वाटपामध्ये झाला, काँग्रेस राष्ट्रवादी शेका पक्ष होती, त्यानंतर आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये वेगळे लढलो होतो, पण आता आम्ही त्यांच्यात घुसल्यानंतर काँग्रेसने सोडायची का शेका पक्षाने सोडायची अशी फार अडचण निर्माण झाली होती आणि त्या अडचणीतनं आम्ही मार्ग केला। आता आम्ही हुशार झालोय। जिल्हा परिषदेला कालच बाळाराम पाटील, महेंद्र घरत आणि आमचे मनोहर भोईर यांची काल बैठक झाली। त्याची आता जिल्हा आम्ही याचा मतदान झाल्याबरोबर आम्ही जिल्हा परिषदेकडे लक्ष दिला। कामोद्यामध्ये बैठक झाली आणि जिल्हा परिषदेमध्ये याचा पुरेपूर आम्ही खबरदारी घेऊ। आम्ही आता कान टोचले महापालिकेमध्ये, ही आम्हाला ते आम्हाला असं करत थोडासा हे झालेला आहे। आमच्या तर सेनेच्या 2 उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवार होते। दोन्ही बंडखोरांनी चांगली मतं घेतली, तरी एक उमेदवार आमचा गेला असला तरी एक उमेदवार चांगल्या मताने आमचा उमेदवाराला, दोन्ही माझ्या सुनबाई होत्या, म्हणजे सिंह गेला गड आला अशी परिस्थिती माझी झालेली। हा विजय माझ्या प्रभाग 3चे जनतेचा विजय आहे। प्रभाग 3चे महाविकास आघाडीचे जे
दिवस रात्र एक करून ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विजयश्री खेचून आणली त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, माझ्या कुटुंबाचा विजय आहे. आणि ह्या प्रभाग 3 मध्ये रामशेठ, जय म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बादली आणि बीजेपीची सर्व टीम साम दाम दंडभेद सर्व वापरून आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु माझ्या सर्व जिगरबाज कार्यकर्त्यांनी, माझ्या मतदारांनी खेचून आणलेले ह्या देशात भारतीय जनता पार्टीचा बदल घडवण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची पनवेल महापालिकेला, राज्याला आणि देशाला गरज आहे. आज देशाची अतिशय वाईट परिस्थिती आहे. फक्त निवडणुका पैशाच्या जीवावर या निवडणुकीत जिंकायचा प्रयत्न करीत आहेत, परंतु देशात खरोखरच बेरोजगारी सुधारण्याची गरज असेल तर काँग्रेस आणि त्याचे सहयोगी गट यांना निवडून देणे अतिशय देशासाठी गरजेचे आहे. मला वाटतं तन मन धन आमच्या पूर्ण प्रभाग 3 साठी गेली 2 महिने सतत, आज त्यांची मला वाटतं तब्येती चांगली नव्हती तरी सुद्धा सतत आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होती. त्यामुळे माझ्यासही सर्व कार्यकर्त्यांना एक जोरात म्हणजे जोर येत होता काम करण्यासाठी आणि या धनशक्तीला हरवण्यासाठी दादांचा आशीर्वाद आम्हाला अतिशय महत्वाचा होता. माझ्या मतदारांच्या शब्दात ऋण व्यक्त करणे अतिशय कठीण आहे, कारण या धनशक्तीला हरवण्यासाठी माझ्या जे मतदार बंधू प्रभाग 3 मधल्या सर्वांनी आम्हाला आशीर्वाद रूपी जो मतदान केला, खरोखरच त्यांना माझ्या वतीने, माझ्या आघाडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. चल